देशातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला धुळे शहरात पडसाद उमटले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं महानगरपालिकेपासून जोरदार घोषणाबाजी करत शहरातील पारोळा रोडवरील कराचीवाला खुंटावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींवर लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी तसेच केंद्र शासनाचा यावेळी निषेध करण्यात आला आणि यावेळी मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जंतर मंतरवर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये जे जन आंदोलन चिघळलेलं होतं, त्यांच्या हक्कासाठी ते जन आंदोलनाला बसलेले होते. परंतु त्या ठिकाणी काही पोलीस म्हणता येईल का हा प्रश्नचिन्ह आहे, परंतु पोलीसच्या वेशामध्ये काही RSSचे बडवे त्या ठिकाणी येऊन आमचे त्या ठिकाणी जे काही विद्यार्थी होते प्रत्येक विद्यार्थ्याला त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने मारहाण केली. तेच नाही तर त्या ठिकाणी 16 वर्षाची जी काही मुलगी होती तिच्या पार्श्वभागेवर आणि तिच्या वरच्या ठिकाणी काही पोलिसांनी हात देखील लावले. तर या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 तारखेला पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातून माननीय शंकरांना खरात जिल्हा संघटक वंचित बहुजन आघाडीचे, त्याच पद्धतीने आकाश भाऊ बागुल, योगेश भाऊ पगारे, रोहित बागुल, मी स्वतः दक्ष पत्रकार संघाचा अध्यक्ष संस्थापक, त्याच पद्धतीने राहुल वाघ भीम आर्मीचे आणि संपूर्ण वंचितची धुळे जिल्ह्याची टीम या ठिकाणी आम्ही आज इक्बाल मलिक या ठिकाणी धुळेची जी काही संपूर्ण टीम आहे वंचित बहुजन आघाडीची, आम्ही संपूर्ण व्यापाऱ्यांना आणि धुळेकर वासियांना या ठिकाणी विनंती केली आहे की तुम्ही आज बंद पुकारण्यात यावा. हा बंद काही आमच्यासाठी नाही, कुठल्या एखाद्या पक्षासाठी नाही, कुठल्या एखाद्या धर्मासाठी नाही. हा विद्यार्थ्यांसाठी, तुमच्या घरातही विद्यार्थी आहेत, तुमचाही विद्यार्थी, तुमच्याही घरातला मुलगा मुलगी या ठिकाणी भारतात कुठेही शिकायला जाऊ शकतो. मग ज्यावेळेस असे आंदोलन होतात त्यावेळेस तुमचाही घरातला मुलगा किंवा मुलगी त्या ठिकाणी मरू शकते किंवा मारून टाकल्या जाऊ शकते, कारण की हे सरकारच तानाशाही आहे. म्हणून याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे आणि हा बंद या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी मी माननीय प्रशासनाचं आणि धुळेकर वासियाचं, त्याच पद्धतीने आग्रा रोड जे काही व्यापारी आहेत त्या व्यापारी संघटनेचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि या ठिकाणी आमचं जे काही आंदोलन आहे ते आमचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू बागुल, दक्ष पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य.